नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण सामान्य विज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत। महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये 50% सिलेबस कव्हर होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिल्यांदा आपण मानवी शरीराची प्राथमिक माहिती पाहूयात। त्यातला पहिला पॉइंट आहे मानवी डोक्याचे वजन किती असते, तर 1400 ग्रॅम असते मानवी डोक्याचे वजन। आपल्या मानवी शरीराचे सामान्य रक्तदाब किती असते, तर 120/80 मिमी इतके असते। आपल्या मानवी शरीराचे रक्तदाब किती आहे, सामान्य रक्तदाब 120/80 मिमी। नेक्स्ट पॉइंट आहे शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता आहे, तर न्यूरॉन आहे। आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे न्यूरॉन। मानवी शरीरात एकूण रक्त किती असते, तर 5 ते 6 लिटर इतके रक्त असते आपल्या शरीरामध्ये। पुढचा प्रश्न, सर्वात लहान हाड कोणते आहे आपल्या शरीरातील, तर मित्रांनो आपल्या कानाचे जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे आपल्या शरीरातील, त्याला स्थिती म्हणतात। पुढचा प्रश्न, सर्वात मोठे हाड कोणते आहे मग, तर थाई बोन आहे, जे की आपल्या मांडीचे हाड आहे, ते सर्वात मोठे हाड आहे आपल्या शरीरातील, त्याला फीमर म्हणतात। लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते, तर 120 दिवस असते लाल रक्तपेशीचे, त्यालाच आपण रेड ब्लड सेल म्हणतो। पुढचा पॉइंट आपला, पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते, तर 2 ते 5 दिवस असते पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य। मानवी शरीराची सामान्य हृदय गती किती आहे, तर एका मिनिटाला आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात, तर 72 ते 75 ठोके पडतात प्रति मिनिट। पल्स दर किती आहे, पल्स दर म्हणजेच काय, नाडीचा दर, तर तो सुद्धा 72 प्रति मिनिट आहे। पुढचा पॉइंट, सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे आपल्या शरीरातील, तर थायरॉइड ग्रंथी ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे। पुढचा पॉइंट, सर्वात मोठे स्नायू कोणते आहे, तर ग्लुटियस मायक्मिन हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू आहे। प्रौढांमध्ये दातांची संख्या किती असते, तर 32 असते। प्रौढांमध्ये दातांची संख्या 32 आहे। पुढचा पॉइंट, मुलांमध्ये दातांची संख्या किती असते, तर लहान मुलांमध्ये दातांची संख्या असते 20, त्यालाच आपण दुधाचे दात म्हणतो। पुढचा पॉइंट आहे आपला, सर्वात पातळ त्वचा कोणती आहे, तर मित्रांनो आपल्या शरीरावरील सर्वात पातळ त्वचा कोणती, तर पापणी जी आहे, पापणीची जी त्वचा आहे तर ती सर्वात पातळ त्वचा आहे। आपला पुढचा पॉइंट आहे विज्ञानातील शास्त्रीय उपकरणे कोणते आहेत आणि त्याचा वापर कुठे होतो हे पाहूयात। त्यातला पहिला आहे टेटेस्कोप, तर त्याचा कुठे होतो वापर, हृदयाची स्पंदने व ठोके मोजण्याकरिता याचा वापर होतो। पुढचा आहे आपला सेस्मोग्राफ, तर याचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी व मूल्यस्थान याची नोंद करण्यासाठी होतो। सेस्मोग्राफचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी होतो। फोटोमीटरचा यूज प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता केला जातो। पुढचा आहे आपला हायग्रोमीटर, तर याचा यूज हवेतील दमटपणा मोजण्यासाठी करतात। हायग्रोमीटरचा वापर कशासाठी केला जातो, हवेतील दमटपणा मोजण्यासाठी केला जातो। नेक्स्ट आहे हायड्रोमीटर, आधीचा काय होता, हायग्रोमीटर होता, लक्षात घ्या आधीचा जो आहे त्याचा यूज कशासाठी होतो, हवेतील दमटपणा मोजण्यासाठी होतो। तर हायड्रोमीटरचा यूज द्रव पदार्थाचे जडत्व मोजण्याकरिता या उपकरणाचा वापर केला जातो। आपला पुढचा पॉइंट आहे हायड्रोफोन, तर याचा वापर पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी केला जातो। हे उपकरण कशासाठी वापरले जाते, तर पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो। पुढचा पॉइंट आहे आपला ॲमीटर, तर याचा वापर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी केला जातो। हे उपकरण कशासाठी वापरले जाते, तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर करतात। नेक्स्ट आहे अल्टिमीटर, तर या उपकरणाचा वापर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी केला जातो। तर याचा सहसा वापर कुठे होतो, विमानामध्ये केला जातो याचा वापर। ॲनिमोमीटर, तर या उपकरणाचा वापर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी करतात। पुढचा पॉइंट आहे आपला ॲडिओमीटर, तर याचा वापर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो। ॲडिओमीटरचा वापर कशासाठी करतात, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो। नेक्स्ट पॉइंट आहे बॅरोमीटर, तर या उपकरणाचा वापर हवेतील दाब मोजण्यासाठी केला जातो। बॅरोमीटरचा वापर हवेतील दाब मोजण्यासाठी करतात।
स्फिग्मोमॅनोमीटर, तर याचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे लॅक्टोमीटर, तर या उपकरणाचा वापर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे बॅरोग्राफ, तर याचा वापर हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण आहे हे बॅरोग्राफ. पुढचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे मायक्रोस्कोप, तर याचा वापर सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. आपला नेक्स्ट पॉईंट आहे संशोधक व त्यांनी लावलेले शोध, तर कोणते संशोधक आहेत आणि त्यांनी कुठला शोध लावलेला आहे हे पॉईंट पाहूयात. तर सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे किंवा त्याचा शोध कोणी लावला, तर आइन्स्टाईन यांनी लावलेला आहे. सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी शोध लावला. पुढचा आहे गुरुत्वाकर्षण, तर याचा शोध कोणी लावलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, न्यूटनने लावलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, तर याचा शोध सुद्धा आइन्स्टाईनने लावलेला आहे. अजून कुठला आत्ताच आपण पाहिलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत सुद्धा आइन्स्टाईनने लावला आणि त्याचबरोबर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, तर याचा शोध सुद्धा आइन्स्टाईनने लावलेला आहे. नेक्स्ट आहे किरणोत्सारिता, तर याचा शोध हेनरी बेक्वेरेल यांनी लावलेला आहे. क्षकिरणांचा शोध विल्यम रॉटजेन यांनी लावला आणि डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे. परत एकदा सांगते, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचा शोध आइन्स्टाईनने लावला, किरणोत्सारिता हेनरी बेक्वेरेल, क्षकिरणांचा शोध विल्यम रॉटजेन यांनी लावलेला आहे आणि डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. अणुबॉम्बचा शोध ॲटो हान यांनी लावलेला आहे. पंजा सिद्धांत मॅक्स प्लँक यांनी लावला. पुढचा आहे विशिष्ट गुरुत्व, तर याचा शोध आर्किमिडीज यांनी लावलेला आहे. आपला 10वा पॉईंट आहे लेझर, तर याचा शोध TH मॅमन यांनी लावलेला आहे. लेझरचा शोध कोणी लावला? TH मॅमन यांनी लावला. पुढचा पॉईंट आहे रेडियमचा शोध कोणी लावला, तर मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावलेला आहे आणि प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला. ऑक्सिजनचा शोध लॅव्हासिये यांनी लावलेला आहे. नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावला. कार्बन डायऑक्साईडचे संशोधक कोण आहेत, तर रॉन हेलमॉड आहेत. नेक्स्ट आहे हायड्रोजन, तर याचे शोधकर्ते आहेत हेनरी कॅव्हेडिश हे आहेत. मित्रांनो परत एकदा सांगते, ऑक्सिजनचा शोध लॅव्हासिये यांनी लावला. नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. कार्बन डायऑक्साईड रॉन हेलमॉड आणि हायड्रोजन हेनरी कॅव्हेडिश यांनी लावलेला. मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढचा पॉईंट आहे आपला विमानाचा शोध कोणी लावला, तर याचा शोध राईट बंधू यांनी लावलेला आहे. रेडिओचा शोध जी मार्कोनी यांनी लावलेला. टेलिव्हिजन जॉन बेअर्ड आणि विजेचा दिवा थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. वरचे जे आहेत मित्रांनो ते सर्वच तुम्हाला माहिती असतील. काही संशोधक आहेत ज्यांनी कुठला शोध लावलेला आहे थोडेफार अवघड आहे, परंतु तुम्ही जर एकदा दोनदा रिव्हिजन केलात तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. तर रिव्हिजन महत्त्वाचं आहे, त्यासाठीच मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला इझी जाईल. किंवा तुम्ही परत एकदा व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. डायनामो याचा शोध मायकेल फॅराडे यांनी लावला. रिव्हॉल्व्हरचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावला. मशीन गनचा शोध रिचर्ड यांनी लावलेला आहे आणि वाफेचे इंजिन जेम्स यांनी लावला. परत एकदा सांगते मित्रांनो, कारण अवघड आहेत शब्द, परत एकदा सांगते. डायनामो याचा शोध मायकेल फॅराडे यांनी लावलेला. रिव्हॉल्व्हरचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावला. मशीन गनचा शोध रिचर्ड यांनी लावलेला आहे आणि वाफेचे इंजिन जेम्स यांनी लावला. पुढचा पॉईंट आहे आपला टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम यांनी लावलेला. थर्मामीटर याचे संशोधक आहेत गॅलिलिओ. सायकलचे संशोधक आहेत मॅक आणि अणुभट्टी याचे संशोधक आहेत एनरिको फर्मी हे आहेत.
नेक्स्ट पॉईंट आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत, तर याचे संशोधक आहेत चार्ल्स डार्विन. नेक्स्ट आहे अनुवंशिकता सिद्धांत, ग्रेगल मेंडेल यांनी लावलेला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर यांनी लावला. इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक यांनी लावलेला आहे मित्रांनो. परत एकदा सांगते, निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी लावला. अनुवंशिकता सिद्धांत ग्रेगल मेंडेल यांनी लावलेला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर यांनी लावला आणि इन्सुलिनचे संशोधक आहेत फ्रेडरिक. पुढचा पॉईंट आपला महत्त्वाचा, पोलिओची लस, तर याचे शोधकर्ते कोण आहेत? साल्क आहेत. नेक्स्ट आहे देवीची लस, एडवर्ड जेनर यांनी याचा शोध लावला. जीवाणूंचा शोध कोणी लावला? लिवेन हॅक यांनी लावलेला आहे. जीवाणूंचा शोध कोणी लावला? लिवेन हॅक यांनी लावला. ॲटिराबीज याचा शोध लस लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. पुढचा पॉईंट रक्तगट, तर कुठले रक्तगट आहे हे कोणी शोधून काढले? कार्ल लँडस्टॅनर यांनी शोधून काढलेले आहे. मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस यांनी शोधून काढले. नेक्स्ट पॉईंट आहे क्षयरोगाचे जंतू रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढले. रक्ताभिसरणाचे कोण आहेत संशोधक? तर विल्यम हार्वे आहेत. रक्ताभिसरणाचे संशोधक आहेत विल्यम हार्वे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो. तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि चॅनलला तुम्ही अजून भेट दिला नसाल तर भेट द्या, जेणेकरून तिथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील, तुमच्या उपयोगी पडणारे आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे मित्रांनो. तर नक्की एकदा व्हिडिओ पाहून घ्या. आपण पुढचा पॉईंट पाहूयात, हृदयरोपण, तर याचे कोण आहेत संशोधक? डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड आहेत. हृदयरोपणाचे संशोधक आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. नेक्स्ट पॉईंट आहे DNA जीवनसत्वाचे संशोधक कोण आहेत? वॅटसन व क्रिक आहेत. DNA जीवनसत्वाचे शोधकर्ते कोण आहेत मित्रांनो? वॅटसन व क्रिक आहेत. नेक्स्ट पॉईंट जंतुविरहित शस्त्रक्रिया, तर याचा शोध कोणी लावला? जोसेफ लिस्टर यांनी लावलेला आहे. जंतुविरहित शस्त्रक्रिया याचा शोध जोसेफ लिस्टर यांनी लावला. नेक्स्ट पॉईंट आहे होमिओपॅथी, तर याचा शोध कोणी लावलेला मित्रांनो? हायमान यांनी लावलेला आहे. होमिओपॅथीचा शोध हायमान यांनी लावला. मित्रांनो, आता आपण काही प्रश्न उत्तर पाहूयात. पहिला आहे आपला, मानवी शरीरात जंत कोठे आढळतात? तर लहान आतड्यामध्ये असतात. मानवी शरीरामध्ये जंत कुठे होतात? लहान आतड्यात होतात. पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? तर मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी कशाचा उपयोग करतात? इन्सुलिनचा उपयोग करतात. रातआंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे होतो. रातआंधळेपणा हा रोग व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे होतो. नेक्स्ट आहे आपला, मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? तर कल्ल्यांच्या सहाय्याने मासे श्वास घेतात. मानवी रक्ताची चव कशी असते? तर खारट आहे. मानवी रक्ताची चव कशी आहे? खारट आहे. नेक्स्ट पॉईंट, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत आहे. आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात? तर 5 वर्षापर्यंत देतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते? तर 300 मिली इतके रक्त घेतले जाते. रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते? तर 300 मिली इतके रक्त घेतले जाते. शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते? तर आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के आहे रक्ताचे वजन? तर 8% आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात? पूर्ण एकूण आयुष्यामध्ये विचारलेला आहे. आपल्या जन्मल्यापासून मरेपर्यंत. जन्मल्याच्या नंतर आपल्याला कशाचे येतात? दुधाचे दात आपण म्हणतो, ते दात वेगळे, आणि ते पडल्यानंतर दुसरे जे दात येतात, हे सर्व दात मिळून आपल्याला एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात? तर 52 दात येतात. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते? तर 37 अंश सेल्सिअस आहे. आपल्या शरीराचे सर्वसामान्य तापमान आहे 37 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न, कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर यकृतावरती परिणाम करतो कावीळ हा आजार. रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
तर 4 वेळा आपण करू शकतो रक्तदान, वर्षामध्ये 4 वेळेस करू शकतो. नेक्स्ट आहे आपला पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होतो? तर पोलिओ रोगामुळे शरीरातील मज्जासंस्था या भागास इजा होतात. चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता? तर एडिस इजिप्ती हा डास आहे. पुढचा प्रश्न आहे वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? तर नायट्रोजन या वायूचे प्रमाण आहे. आपल्या वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे? तर सूर्य आहे. पुढचा प्रश्न मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? तर पांढऱ्या पेशी आहेत आपल्या शरीरातील, तर त्या रोगजंतूंचा प्रतिकार करतात. आपल्या शरीरामधील रोगजंतूंचा प्रतिकार करतात पांढऱ्या पेशी. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. सूर्यकिरण पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात? तर मूत्रपिंडाच्या आजारामध्ये डायलिसिस उपचार केला जातो. शरीरातील सर्वात व्यस्त भाग किंवा त्याला आपण अवयव म्हणू शकतो, तर शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कोणता आहे? तर हृदय आहे. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण आहेत? थिओफ्रेस्टस हे आहेत वनस्पतीशास्त्राचे जनक. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर ग्लुटियस मॅक्सिमस ही आहे आपल्या शरीरातील सर्वात मोठी पेशी. कोणते शेवाळ हे अंतरिक्ष शेवाळ, त्याला आपण स्पेस अल्गी असं म्हणू शकतो, तर कोणते शेवाळ हे अंतरिक्ष शेवाळ म्हणून ओळखले जाते? तर क्लोरेला हे आहे अंतरिक्ष शेवाळ म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन डीचा शोध कोणी लावला? तर हॉपकिन्स यांनी लावलेला आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे डायनामाइटचा शोध. RDXचा फुल फॉर्म काय आहे? तर रिसर्च अँड डेव्हलप एक्सप्लोजिव्ह असा आहे RDXचा फुल फॉर्म. कोणत्या वायूला हसवणारा वायू असं म्हटलं जातं? तर नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असं म्हणतात. नील हरित शेवाळ आता कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सायनोबॅक्टेरिया या नावाने ओळखतात. कशाच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो? तर मित्रांनो ट्रायब्युटेरिनच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद आपल्याला सुधारता येऊ शकतो. तांबे, कथिल आणि जस्त यांच्या संयुक्त मिश्रणातून तयार होणारा धातू कोणता आहे? तर गन मेटल आहे. तांबे, कथिल आणि जस्त यांच्या संयुक्त मिश्रणातून गन मेटल हा धातू तयार होतो. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढलेली आहेत? तर मेंडेले यांनी शोधून काढलेली आहेत. कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली? तर ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केलेली आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर डेसिबल हे एकक वापरलं जातं. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. ॲनेमिया कशाशी संबंधित आहे? तर रक्तपेशींशी संबंधित आहे ॲनेमिया. पुढचा प्रश्न बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ब जीवनसत्वाच्या अभावी होतो बेरीबेरी हा रोग. पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर हिरड्यांशी संबंधित आहे पायोरिया हा रोग. पुढचा प्रश्न आयोडीन अभावी कोणता रोग होतो? तर गलगंड होतो. आयोडीन अभावी गलगंड हा रोग होतो. वाती व जुलाब या कोणत्या रोगांची लक्षणे आहेत? तर कॉलराची लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न BCG लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते? तर मित्रांनो क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस ही घेतली जाते. पुढचा प्रश्न शरीरातील कशाचे प्रमाण कमी झाल्यास पंडुरोग होतो?
तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये लोहित पेशी व हिमोग्लोबिन याचे जर प्रमाण कमी झाले तर पंडुरोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न, गंडमाळ रोगात कोणत्या ग्रंथींना सूज येते? तर थायरॉईडच्या ग्रंथींना सूज येते. मनुष्याने कोणत्या धातूचा सर्वप्रथम उपयोग केलेला आहे? मित्रांनो, काय असेल मग याचे आन्सर? आपला क्वेश्चन काय आहे? मनुष्याने कोणत्या धातूचा सर्वप्रथम उपयोग केलेला आहे? तर आन्सर आहे तांबे. तर मनुष्याने सर्वात प्रथम तांबे या धातूचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर एड्सचे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरातील श्वेतपेशी या घटकावर परिणाम करतात. मित्रांनो, एड्सचा लॉंग फॉर्म पण परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. तर काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे एड्सचे लॉंग फॉर्म आहे. लक्षात घ्या आणि नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून कोणते मिश्रण आहे? तर उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रण वापरण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर माणसाच्या शरीरामध्ये त्यांच्या वजनाच्या 1/10% इतके रक्ताचे प्रमाण असते त्यांच्या शरीरामध्ये. लक्षात घ्या, वजनाच्या 1/10%. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा नक्की चॅनलला भेट द्या. तिथे बरेचसे आहेत व्हिडिओ जे की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत आणि काही ट्रिक्सनुसार आहेत. एकदम सोप्या ट्रिक्सने समजावून सांगितलेले आहेत व्हिडिओ. तर एकदा नक्की भेट द्या चॅनलला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम हे कशा प्रकारचे असावे लागते? तर भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी इमारतीचे बांधकाम जे आहे ते RCC सांगडा पद्धतीने करण्यात आले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे आहे? तर भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र हे तारापूरला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांना माहीतच असेल हे. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यामध्ये क हे जीवनसत्व असते आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होऊ शकतो? तर स्कर्वी हा रोग होतो. लक्षात घ्या, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? तर पारा हा धातू जो आहे तो उष्णतेत सर्वाधिक संवेदनशील आहे. अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? तर अमोनिया वायू हा हार्बर यांनी तयार केला आहे. पुढचा, माणसाच्या शरीरातील सगळ्यात मजबूत हाड कोणते आहे? तर माणसाच्या शरीरातील सगळ्यात मजबूत हाड आहे जबड्याचे हाड. मानवी मेंदूचे वजन किती असते? तर मानवी मेंदूचे वजन हे 1350 ते 1400 ग्रॅम असते. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर कोणता रोग होतो? मित्रांनो, आपल्या डोळ्यामध्ये जे द्रव आहे त्यावर जर दाब आला तर कोणता रोग होऊ शकतो? तर काचबिंदू होतो. लक्षात घ्या, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर काचबिंदू हा रोग होतो. उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर उंचीतील फरक हे अल्टीमीटर या उपकरणाने मोजलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? तर सिल्वर नायट्रेटचा वापर करण्यात येतो. मतदारांच्या बोटावर जे शाई वापरली जाते त्यामध्ये सिल्वर नायट्रेट असतं. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर विषाणूचा अभ्यास जो आहे तो व्हायरॉलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. तुम्हाला माहीतच आहे, आत्ताच कोरोना होऊन गेला, तो सुद्धा एक विषाणूच होता. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था कुठे आहे? तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था हे मुंबईला आहे. बेकिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे? तर बेकिंग पावडरचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर एका मिनिटामध्ये मूत्रपिंडातून 1 लिटर इतके रक्त वाहते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय? त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. आम्हाला प्रोत्साहन मिळतो अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्लीज लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? तर विद्युत प्रवाह एम्पियरमध्ये मोजले जाते. बर्फामध्ये काय मिसळल्यानंतर तो विरघळायला खूप वेळ लागतो? तर बर्फामध्ये जर आपण मीठ मिसळलो तर त्याला विरघळण्यासाठी खूप वेळ लागतो. पित्तरस कशात तयार होतो? तर पित्तरस हे यकृतामध्ये तयार होतो.
नेक्स्ट क्वेश्चन, कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर कुष्ठरोगांच्या जीवाणूचा शोध हा डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व हे आवश्यक असते. BGC लस कोणत्या रोगापासून बचाव करतो? तर BGC लस हे क्षयरोगापासून आपला बचाव करतो. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास न्यूरोलॉजी या शास्त्रामध्ये केला जातं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला? तर आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावलेला आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर सापेक्षतेचा सिद्धांत हा आइन्स्टाईन यांनी मांडला आहे. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? तर वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हे जे घटक आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे म्हणजेच मलेरियाचे लक्षण आहे. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटर हे उपकरण वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, रेड डाटा बुकमधील गुलाबी पाने काय दर्शवतात? तर रेड डाटा बुकमधील गुलाबी पाने हे धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातींची यादी दर्शवतात. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? जर आपल्याला एखादा रोग झाला असेल आणि आपल्या शरीरातील एखादा भाग आपल्याला घ्यायचा आहे किंवा एखादा तुकडा घ्यायचा आहे तर त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? तर बायोप्सी या पद्धतीने आपण त्या रोगाचे निदान करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे उपकरण कोणते आहे? तर प्रकाशाची तीव्रता हे फोटोमीटरने मोजली जाते. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा, त्यासाठी योग्य नियोजन असणे महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी ॲनालिसिस पेपर बनवा, एक प्रिव्हियस इयरचा पेपर घ्या आणि त्यावरून एक ॲनालिसिस पेपर बनवा आणि त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पहा आणि रोज जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे अशी तयारी करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतो? तर वातावरणातील तापमान जे आहे ते कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वाढतो. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर वर्धाला हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो? तर बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याचे आकारमान कमी होते. लक्षात घ्या, बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होताना त्याचे आकारमान काय होते? कमी होते. नेक्स्ट क्वेश्चन, HIV म्हणजेच काय? तर HIVचा लॉंग फॉर्म काय आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर ह्युमन इम्युनो एफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी मांडला आहे. शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? तर शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर हॉलमार्क हे निशाण केलेले असतात. जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? तर तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे प्रमाण कमीत कमी किती टक्के असावे? तर 33% असायला पाहिजे. आपले पर्यावरण संतुलनासाठी वनांचे प्रमाण कमीत कमी 33% असायला हवे. नेक्स्ट क्वेश्चन, टोमॅटोवरील विल्ट हा रोग कशामुळे होतो? तर जीवाणूंमुळे होतो विल्ट हा रोग. कडधान्यामध्ये कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण जास्त असते? तर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे कडधान्यांमध्ये. मानवाच्या पाठीच्या कण्याच्या 33 मणक्यापैकी किती मणके मानेत असतात? तर मित्रांनो, आपल्या मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये किती मणके आहेत? 33 मणके आहेत. तर त्यापैकी आपल्या मानेमध्ये 7 मणके असतात.
बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्यावेळेस त्याचे आकारमान काय होते? तर कमी होते आकारमान. बर्फाचे जेव्हा पाण्यामध्ये रूपांतर होते त्यावेळेस त्याचे आकारमान कमी होते. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर आपल्या हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78% आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो? तर गॅमा किरणांचा वेग असतो प्रकाशाच्या वेगा इतका. पल्स पोलिओ ही मोहीम केव्हापासून राबवली जात आहे? तर मित्रांनो 27 मार्च 2014 पासून पल्स पोलिओ ही मोहीम राबवली जात आहे. ECG म्हणजे काय? तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. ECG म्हणजेच काय? तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. शरीरात सर्वप्रथम युरिया कोठे तयार होतो? तर यकृतामध्ये तयार होतो. युरिया सर्वप्रथम आपल्या यकृतामध्ये तयार होतो. कोणता रोग गरोदर स्त्रियांना घातक ठरू शकतो? तर कावीळ हा रोग गरोदर स्त्रियांना घातक ठरू शकतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, मनुष्याचा जन्मपूर्व विकासाचा साधारणतः कालखंड किती दिवसाचा असतो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिन्यांमध्ये माहिती आहे की जन्मपूर्व विकासाचा कालखंड किती आहे? 9 महिने 9 दिवस आपण असं म्हणतो. पण जर तेच दिवसांमध्ये विचारण्यात आलं तर किती दिवस लागतील? तर 280 दिवस लागतात. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानचे प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.